धुळे महानगरपालिकेत आज एका नव्या नेतृत्वाची, नव्या जबाबदारीची आणि नव्या विश्वासाची सुरुवात झाली। स्थायी समिती सभापती पदाची जबाबदारी स्वीकारत श्रीमती लताबाई यशवंत पोद्दार यांचा आज पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहात आणि भव्यतेत संपन्न झाला। हा सोहळा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर तो होता जनतेचा विश्वासाचा आणि त्यांच्या कार्याची दखल घेणारा आणि त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या ठाम विश्वासाचा एक जिवंत पुरावा। धुळे महानगरपालिकेच्या परिसरात आज सकाळपासूनच उत्साहाचं वातावरण खरं तर पाहायला मिळालं। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, अपेक्षा आणि एक सकारात्मक ऊर्जा जाणवत होती। श्रीमती लताबाई यशवंत पोद्दार यांच्या कॅबिन बाहेर उसळलेली ही गर्दी ही फक्त उपस्थिती नव्हती, ती होती त्यांनी वर्षानुवर्ष कमवलेली लोकांची साथ, विश्वास आणि प्रेम। या गर्दीत प्रत्येक जण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांच्या यशाचा साक्षीदार होण्यासाठी आणि नव्या पर्वासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी उपस्थित होते। फुलांनी सजवलेला कॅबिनेट परिसर, आकर्षक सजावट आणि उत्साहानं भरलेलं वातावरण या सगळ्यांनी या सोहळ्याला एक वेगळीच भव्यता प्राप्त करून दिली। पारंपरिक पद्धतीने रिबन कापत श्रीमती लताबाई यशवंत पोद्दार यांनी आपल्या नव्या जबाबदारीची सुरुवात केली आणि त्या क्षणी उपस्थित सर्व टाळ्यांच्या गडगडाट यांचं स्वागत झालं। या सोहळ्याला धुळे शहराचे लाडके आमदार अनुपभैया अग्रवाल यांची विशेष उपस्थिती लाभली। त्यांच्या आगमनावेळी संपूर्ण सभागृहात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला। त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापौर, उपमहापौर तसेच अनेक मान्यवर आणि सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी एकमुखानं श्रीमती लताबाई यशवंत पोद्दार यांना शुभेच्छा देत त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी विश्वास व्यक्त केला। या यशामागे एक मजबूत आधारस्तंभही दिसून येतो। युवा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री दिनेश पोद्दार त्यांच्या सक्रिय सहभागामुळे आणि पाठिंब्यामुळे या संपूर्ण सोहळ्याला एक वेगळीच ऊर्जा मिळाली। आईच्या या यशाच्या क्षणी त्यांचा अभिमान आणि आनंद स्पष्टपणे जाणवत होता। हा सोहळा केवळ एका पदग्रहणापुरता मर्यादित न राहता तो एका नव्या प्रवासाची, नव्या ध्येयाची आणि नव्या अपेक्षांची सुरुवात ठरला आहे। आता सर्वांच्या नजरा आहेत त्या त्यांच्या आगामी कामगिरीवर आणि त्यांनी उभारलेल्या विश्वासाला अधिक बळ देण्यावर। धुळे महानगरपालिकेच्या राजकारणात आज एक नवा अध्याय सुरू झालाय। नव्या जबाबदाऱ्या, नव्या संधी आणि जनतेच्या अपेक्षांसह श्रीमती लताबाई यशवंत पोद्दार यांचा हा प्रवास निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे। या सर्वांमध्ये धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊरावल, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि धुळे शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल व माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाषजी भामरे, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्रजी अंपळकर व महापौर मायादेवी परदेशी या सर्वांचे यामध्ये मोलाचे मार्गदर्शन लाभले। धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती पदी स्थायी समिती सभापती मातोश्री माझ्या लताबाई यशवंत पोद्दार यांना माननीय मुख्यमंत्री, राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच धुळे शहराचे पालकमंत्री रावल साहेब, गिरीश महाजन साहेब, आमचे लाडके आमदार धुळे शहराचे माननीय अनुपभैया अग्रवाल, राजवर्धन कदमबांडे साहेब, जे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर व धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने, तसेच माजी आमदार कुणालदास बाबा पाटील यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज आम्ही पदभार स्वीकारला आहे आणि भविष्यामध्ये यांच्या सर्वांच्या सहकार्याने पालकमंत्री जयकुमार भाऊ, तसेच आमदार अनुपभैया अग्रवाल, तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या सहकार्याने धुळे शहरातील ज्या मूलभूत समस्या असतील त्या चांगल्या प्रकारे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि एक नवा कुठेतरी अध्यायाची सुरुवात होईल यामध्ये आम्ही काम करू। धन्यवाद।